नमस्कार मित्रांनो, नशिबवान मालिकेच्या आणि ठरलं तर मालिकेच्या महासंगम पार्ट 2 भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचे स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता लग्न समारंभाचा कार्यक्रम अगदी सुरू झालेला असतो आणि ऐनवेळेस तेथे मात्र आता गिरिजा काही आलेली नसते। मुहूर्ताची वेळ टळून जात असते। सर्वजण गिरिजा का आली नसेल म्हणून बाहेर वाट बघत असतात। आता सगळ्यांना एक प्रकारचं खूप टेन्शन येते, कारण आता विशाखाने मात्र त्या अंकुशचं ऐकून ती त्याला तिकडे घेऊन गेलेली असते आणि तिकडे घेऊन मात्र आता विशाखाला त्याने ब्लॅकमेल करून बरोबर आता गिरिजाला तिकडे जंगलात नेलेलं असतं, कारण त्याला आता ह्या गिरिजाबरोबर लग्न करायचं असतं आणि हा सगळा काही आता ह्या उर्वशीचा प्लॅन असतो। आणि उर्वशीच आता सगळ्यांच्या समोर नागेश्वरला म्हणत असते की बघितलंस का दादासाहेब, सगळ्यांची नाचक्की करून ती मुलगी आता इथून निघून गेली, शेवटी तुम्हाला तोंडावर तर पाडलंच ना। तेव्हा आता नागेश्वर उर्वशीवर चिडतो आणि म्हणतो की हे बघ दीदी, तुझं तोंड बंद कर। अर्जुन मात्र आता ह्या गिरिजा कुठे आहे, नेमकं आतमधून का दरवाजा लावलेला आहे म्हणून आता बघत असतो आणि अर्जुनच्या काहीतरी लक्षात आलेले असते। त्यानंतर आता नागेश्वर इकडे बाहेर उर्वशीवर आता तिला शांत राहायला सांगतो। त्यावर आता उर्वशी म्हणते की दादासाहेब, मी तर तोंड बंद करेल, परंतु ह्या गाववाल्यांचं काय, त्यांचं तुम्ही तोंड बंद करू शकतात ते आत्ता। आणि सावीला मात्र तेव्हा लगेच आता रुद्र आत्याला बोलून देत नाही आणि म्हणतो की हे बघा, गिरिजा इथे नाही, याचं काहीतरी वेगळं कारण असेल। आता उर्वशी म्हणते की अरे बरं झालं ती गेली, ती कधीही तुझ्या लायकीची नव्हतीच। तेव्हा आता लगेच नागेश्वर उर्वशीला रागाने म्हणतो की गेली की तुम्ही घालवली, यामध्ये दीदी तुमचा काही हात तर नाही ना, आणि जर तुमचा हात असेल तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल। तेव्हा लगेच आता उर्वशी म्हणते की हो दादासाहेब, कारण मला आता सवयच झालेली आहे, करणार मात्र ती सर्व काही आणि संशय मात्र सगळेजण माझ्यावर घेणार। त्यावर त्या रागाने नागेश्वर म्हणतो की संशय तर घेणारच, कारण या अगोदर तुम्ही तसे वागलात गिरिजा बरोबर। त्यानंतर मात्र सायली ही गिरिजाला शोधत शोधत आता जंगलातून येत असते आणि सायलीला मात्र आता गिरिजाची बांगडी तेथे अगदी फुटलेली सापडते। सायली ती बांगडी उचलते आणि त्या बांगडीकडे सारखी पाहत असते। तेव्हा मात्र आता इकडे ह्या अंकुशने मात्र सर्व लग्नाची तयारी सुरू ठेवलेली असते। त्याचे गुंड सुद्धा त्याच्या सोबत असतात आणि गुरुजींना सुद्धा तेथे येऊन लग्नाची सर्व तयारी केलेली असते। आता लगेच तो गुरुजींना म्हणतो की चला सुरुवात करा, कारण येथे नवरी सुद्धा आहे आणि नवरदेव सुद्धा आहे आणि गिरिजाच्या हाताला धरून तो तिला जबरदस्तीने ओढत असतो। तेव्हा गिरिजा ही त्याच्यावर ओरडते। गिरिजा आता त्याला उत्तर देते की अरे याच काय, पुढच्या कोणत्याही जन्मात मी तुझ्याबरोबर लग्न करणं हे शक्य नाही, हे तुला समजलंच असेल। मित्रांनो, आता हा कुशनच असतो आणि सॉरी, तो अंकुश नाही तर कुशन आहे। तेव्हा आता रागाने मात्र आता गिरिजा ही त्याच्या तोंडात ठेवून देते आणि त्याला म्हणते की आता मोबाईल दे आणि गप गुमान मात्र ते जे काही विशाखाचे फोटो आहे तर ते डिलीट कर, नाहीतर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल। म्हणून मात्र गिरिजा त्याच्या हातातील मोबाईल हिसकावण्याचा खूप प्रयत्न करत असते। आता दोघांमध्ये झटापट सुरू असते। तेव्हा रागाने मात्र कुशन तिला अगदी बाजूला ढकलून देतो, परंतु आता गिरिजाला खूपच राग येतो। सनकनी गिरिजा आता एक कुशनच्या कानामागे ओढते। तेव्हा आता कुशन रागाने तिच्याकडे पाहत असतो आणि गिरिजा तर खूपच रागाने। त्यानंतर आता इकडे नागेश्वरच्या घरी मात्र सगळीकडे एकगती थैमान झालेलं असतं। सर्वांना एक प्रकारचं खूप टेन्शन येतं की नक्की गिरिजा गेली कुठे, ऐन वेळेस मात्र आता मंडपामधून कुठे गेली असेल। आता सगळेजण गिरिजाला शोधत असतात आणि सर्वांच्या तोंडामध्ये तीच चर्चा आता सुरू असते। तेव्हा कल्पना रुद्रला विचारते की अरे रुद्र, काय झालं असेल, अरे आपली गिरिजा कुठे गेली असेल। तेव्हा मात्र आता प्रिया, सावी आणि उर्वशी आत्या यामध्ये तिघीमध्ये काहीतरी आता विषय सुरू असतो। बारीक कुजबुज करत असतात। प्रिया लगेच आता कुठेतरी बाहेर जायला निघते, काहीतरी तिचा डाव असतो। रुद्र आता कल्पनाला म्हणत असतो की माहिती नाही खरंच, परंतु काहीतरी डाव नक्की कोणाचा तरी असेल आणि आता कोणीतरी हे मुद्दाम केलेलं असेल। त्यावर आता कल्पनाला सुद्धा खूप टेन्शन येते। आता कल्पना म्हणते की हो ना, सायलीचा सुद्धा काही पत्ता नाही आणि अर्जुन सुद्धा कुठे गेला ते सुद्धा माहिती नाही। त्यावर आता वासंती कल्पनाला म्हणते की तू एक काम कर, जरा फोन लावून बघ बरं। म्हणून कल्पना आता अर्जुन किंवा सायली या दोघांपैकी फोन लावण्याचा प्रयत्न करायला सुरुवात करते, फोन लावते। तेव्हा कल्पना अगोदर अर्जुनच्या मोबाईलवर कॉल करते। आता अर्जुन मात्र अजूनपर्यंत दरवाजाच्या बाहेरच उभा असतो। तेव्हा कल्पना आता फोन आला म्हणून तो लगेच म्हणतो की बोल ना मम्मा। फोन उचलतो आणि बोल ना मम्मा असं म्हणतो। कल्पना त्याला विचारते की अरे अर्जुन, तू कुठे आहेस। तेव्हा आता कल्पना फोनवर अर्जुनला काहीतरी सांगते। अर्जुन ते सर्व ऐकून घेतो आणि घाईने फोन ठेवतो। त्यानंतर आता अर्जुनच्या मोबाईलवर काहीतरी मेसेज येतात। अर्जुन मात्र आता आउट हाऊसच्या बाहेरून मात्र
आता तिकडे यायला निघलेला असतो. आता मात्र प्रिया ही चोरून अर्जुनला पाहत असते. ते खांबामागे लपवून नक्की अर्जुनचा काय प्लॅन सुरू आहे हे डोकावून पाहत असते. आणि तेवढ्यात आता अर्जुनच्या मोबाईलवर काहीतरी मेसेज येतो. ते बघून आता अर्जुन घाईने आतमध्ये जातो. आणि तेवढ्यात मात्र प्रियाला संशय येतो. नक्की आता अर्जुन मात्र महिपतला शोधत असणार आहे. अर्जुनला मात्र महिपतचा संशय आला म्हणजे 100% महिपत इथेच असेल असा आता प्रिया विषय म्हणजे तिच्या मनात विचार आलेला असतो. आता काही झाले तरी मला नागराजला हे सर्व सांगावंच लागेल म्हणून ती लगेच नागराजला फोन करते. तेव्हा मात्र आता प्रिया लगेच नागराजला फोन करून सांगते महिपत 100% इथेच आहे. आता तुमच्या निघण्याची वेळ झालेली आहे म्हणून ती नागराजला तिकडे बोलावून घेते. त्यानंतर मात्र आता इकडे गिरिजा मात्र आता कुशनच्या हातातून मात्र तो मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न करते. आता कुशन काही ऐकायला तयार नसतो. तो बाजूला पळत असतो. तोच आता गिरिजा हुशार भरते. आता त्याचाच गुंडा आहे तर त्याच्या हातामध्ये भाला असतो. आता जो सुरी भाला आहे तो मात्र आता गिरिजा लगेच हातात घेते हिसकावून आणि लगेच आता कुशनवर रोखून उभी राहते आणि कुशनला म्हणते की कुशन्स फोन माझ्या हातामध्ये दे नाहीतर मी काय करेल सांगता येत नाही. कुशन तिला म्हणतो की अगं तू वेडी झालीस का लागेल ते अगोदर खाली टाक. त्यावर आता गिरिजा त्याला म्हणते की आत्ताच्या आत्ता दे फोन दे नाहीतर हे बघ मी तुला फेकून मारेल. आणि तेवढ्यात मात्र कुशनचा गुंडा आहे तर गिरिजाच्या हातातून तो सुरा आहे तर तो बाजूला काढून घेतो आणि एक गुंड गिरिजाला धरतो. तेव्हा आता लगेच हा कुशन आता गिरिजाचे हात आपल्या ओढणीने बांधतो. त्यानंतर मात्र गिरिजा खूप ओरडण्याचा प्रयत्न करत असते आणि कुशनला सोडसोड करत असते. त्यानंतर आता इकडे घरी मात्र अजून सर्वजण आता गिरिजाची वाट पाहत असतात. रुद्र पूर्णपणे वैतागून गेलेला असतो आणि उर्वशीचे जे काही टोमणे मारायचं काम असतं ते तर ते सुरूच असतं. त्यानंतर मात्र आता लगेच उर्वशी आत्या म्हणते की अरे हे बघ रुद्र तू मला एक शब्द दिला होता आणि आता मात्र तो शब्द पाळण्याची वेळ आलेली आहे. नागेश्वर विचारतो की काय ग दीदी कसला शब्द आणि कोणत्या शब्दाबद्दल बोलते. त्यावर आता लगेच उर्वशी म्हणते की हो त्याने मला शब्द दिला होता की जर लग्नाच्या अगोदर गिरिजा पळून गेली तर मी सांगेल त्या मुलीशी त्याला लग्न करावं लागेल. त्यावर आता सावी लगेच म्हणते की हो म्हणजे माझ्याशी. तेव्हा लगेच आता रुद्र म्हणतो आत्या हे बघ अजून काही ही वेळ आलेली नाही मुहूर्त अजून आहे मुहूर्ताची वेळ टळून गेलेली नाही. त्यावर मात्र उर्वशी आत्या म्हणते की अरे हे बघ रुद्र एकदा अंगाला हळद लागली तर घराच्या बाहेर पडता येत नाही. आणि हे बघ तिला हे सर्व माहिती नसेल परंतु तरी सुद्धा तिने हे सर्व केले. ती पळून तर गेलीच ना कारण त्या मुलीला मात्र तुझ्याशी कधी लग्न करायचंच नव्हतं म्हणून तिने लग्नाचं नाटक तुझ्यासोबत केलं. आणि आता मात्र उर्वशी आत्या ऐकायला तयारच नसते. उर्वशी आत्या लगेच गुरुजींना म्हणते की चला ते काही नाही गुरुजी आता मात्र तुम्ही सावी आणि रुद्र या दोघांचं लग्न लावा. दोघांना अगदी एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घालून द्या मुहूर्त आहे ना. आणि तेवढ्यात अर्जुन हसतच आत येतो. आता मात्र अर्जुन हसून म्हणतो आत्या तू एकदम बरोबर बोललीस. तेव्हा आता रुद्र म्हणतो की काय अर्जुन तू. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हो अरे तुला तर सावीशी लग्न करावंच लागेल. त्यावर आता लगेच रुद्र अर्जुनला म्हणतो की अर्जुन अरे तू काय बोलतो हे तुझं तुला कळते का. त्यावर आता अर्जुन पुन्हा म्हणतो की हेच बोलतो मी कारण तुला सावीशीच लग्न करावं लागेल. लग्न का करावं लागेल परंतु गिरिजा जर वेळेवर नाही आली तर तुला हे लग्न करावं लागेल. आणि हे बघ आत्या जर गिरिजा जर वेळेवर आली तर मग काय करणार. त्यावर आता रुद्र विचारतो की अर्जुन अरे तू कुणाच्या बाजूने बोलतो नेमकं. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की अरे आत्ता बोलण्याची वेळ नाही तर करण्याची वेळ आहे. आता हे ऐकून रुद्र विचारतो की अरे नेमकं तू काय म्हणतो हेच मला काही कळत नाही. तेव्हा आता अर्जुन त्याला म्हणतो की रुद्र तू माझ्यासोबत चल. म्हणून रुद्र आणि अर्जुन आता दोघेही जायला निघतात परंतु उर्वशी आत्या लगेच आडवी होते आणि लगेच ती अर्जुनला म्हणते की कुठे नेतोस त्याला. आणि रुद्र हे बघ तुला असं भरल्या मांडवातून नाही जाता येणार. त्यावर आता अर्जुन म्हणतो की हे बघ आत्या हा मांडव परत भरावा म्हणून आम्हाला जावंच लागेल. त्यानंतर आता उर्वशी आत्या खूपच भडकते कारण तिला आता रुद्रचं लग्न सावीशी करण्यासाठी नाटक तिचं हे सर्व सुरू असतं. ती रुद्रला म्हणते की हे बघ रुद्र तुला जो काही मला शब्द दिलेला आहे तो पाळावा तर लागेलच. तुला मात्र आता हे सगळं काही सोडून अजिबात जाता येणार नाही. आणि तेवढ्यात मात्र आता अर्जुनच्या मोबाईलवर पुन्हा मेसेज येतात. तेव्हा तो लगेच आता रुद्रला म्हणतो की रुद्र गिरिजाचं लोकेशन आपल्याला मिळाले चल लवकर. गिरिजाचा जीव धोक्यामध्ये आहे चल लवकर. आपल्याला आत्ताच्या आत्ता निघावंच लागेल. आता उर्वशी आत्याचा जीव लगेच कावराबावरा होतो. रुद्र मात्र आता जायला निघतो परंतु उर्वशी आत्या पुन्हा अडवते. उर्वशी आत्या म्हणते की रुद्र तू काय करतोस तू माझं ऐकणार नाहीस माझं नाही ऐकणार. त्यावर आता रुद्र म्हणतो की आत्या मी आता मात्र कुणाचंही ऐकून घेणार नाही. असे बोलून आता लगेच रुद्र आपल्या डोक्याचा फेटा वगैरे आहे तो सगळं काही काढून फेकतो. आता रुद्राच्या डोळ्यामध्ये अगदी अशी
गिरिजाला ज्याने कोणी त्रास दिलेला आहे तर त्याच्या विरुद्ध पूर्णपणे आग भरलेली असते। त्यानंतर आता इकडे हा कुशन मात्र गिरिजाचे हात वगैरे बांधतो आणि तिला जबरदस्तीने लग्नासाठी उभं करायला तेथे घेऊन येतो। जबरदस्तीने मात्र तो तिच्याबरोबर फेरे घेत असतो, तिचे हात वगैरे बांधून, आणि गुरुजींचे मंत्र सुरू असतात। गिरिजा अगदी नको नको करून अगदी त्याचे हात वगैरे आहे तर ते ओढत असते, आपले हात सोडवण्याचा खूप प्रयत्न करत असते, परंतु हा कुशन तिच्याबरोबर जबरदस्ती करून आता हे फेरे पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो। आणि त्याच वेळेस आता मात्र गिरिजा त्याच्या हातातून हात निष्ठवण्याचा खूप प्रयत्न करते, परंतु हा कुशन काही ऐकायला तयार नसतो। ओढणीने तिचे हात पॅक करतो आणि तिला जबरदस्तीने ओढत असतो। त्यानंतर आता रुद्र आणि अर्जुन मात्र सायली जवळ येऊन पोहोचतात। अर्जुन विचारतो की सायली, अगं गिरिजा कुठे आहे? तेव्हा मात्र आता सायली म्हणत असते की ह्या सगळ्या काही बांगड्या मला आता गिरिजाच्या मार्गावर सापडलेल्या आहेत आणि शेवटची बांगडी मात्र इथे सापडली। तेव्हा आता रुद्र म्हणतो की अर्जुन चल, अर्जुन म्हणतो की हो रुद्र, म्हणून दोघे जायला निघतात। तर सायली म्हणते की मी सुद्धा येते, पण अर्जुन म्हणतो की नाही सायली, तू इथेच थांब, तू आता मात्र लगेच पोलिसांना फोन कर। आणि रुद्रला म्हणतो की तू इकडून जा, मी इकडून येतो। तेव्हा आता सायलीचा जीव गिरिजासाठी तिळतिळ तुटत असतो, दिव्याला हात जोडते आणि म्हणते की दिव्या आई गिरिजाला सुखरूप असून दे, आणि आता ती पोलिसांना फोन करत असते। त्यानंतर आता रुद्र धावतच येतो आणि त्या लग्नाच्या ठिकाणी तो येऊन पोहोचतो। आता गुंडांना लगेच अगदी इतका मारतो, आणि इकडून अर्जुन सुद्धा आलेला असतो, तो सुद्धा आता चांगलंच गुंडांना बेदम मारतो। तेव्हा आता दोघं येतात आणि गुंडांची चांगली मारहाण करतात। रुद्र आपल्या गिरिजाकडे पाहतो, तिचे हात बांधलेले असतात। तेव्हा अर्जुन आता कुशनला धरतो आणि त्याची गचंडी धरून चांगलंच त्याला अगदी खाली लोळवतो। तेव्हा आता रुद्र आपल्या गिरिजाचे हात सोडायला येतो आणि तेवढ्यात एक गुंड त्याच्यावर अगदी मारायला येतो। एका लाथेने मात्र त्या गुंडाला तो उडून देतो। आता मात्र तो गिरिजाचे हात वगैरे सोडतो। गिरिजाच्या एका हातामध्ये बांगड्या नसतात, आणि आता लगेच जो गुंडा आहे तर कुऱ्हाड घेऊन रुद्रला धरतो आणि रुद्रला मात्र तो कुऱ्हाड मारायला घेतो। गिरिजा मात्र रुद्र म्हणून आता जोरात ओरडते, तर अर्जुनने मात्र इकडे एक कुशन मात्र बेदम मारलेला असतो, आणि आता रुद्र सुद्धा त्या जे काही कुऱ्हाड त्याच्यावर रोखलेला त्या माणसाला चांगलंच अगदी लचकतो आणि त्याला जोरात लांब ढकलून देतो। आता दोन गुंडांनी मात्र अर्जुनला धरलेलं असतं, पण अर्जुन मात्र एका अगदी झटक्यात त्यांना बाजूला ढकलून देतो आणि त्यांची धुलाई करतो। रुद्र आणि अर्जुन या दोघांनी आता चांगलंच गुंडांचे अगदी बेदम मारहाण केलेली असते, आणि गिरिजाचा आता या सगळ्याच्या मधून सुखरूप त्यांना वाचवलेलं असतं। त्यानंतर आता इकडे अर्जुन हा कुशनला चांगला मारत असतो, आणि मारता मारता कुशन मात्र आता लगेच अर्जुनला मारतो। एका बुक्कीत तो आता अर्जुनला ढकलून देतो, आणि आता हे गिरिजा आणि रुद्र पाहतात। रुद्र धावतच आता अर्जुनला वाचवायला जातो, परंतु आता सगळे गुंड पुन्हा आता रुद्रवर धावून येतात। आता मात्र पुन्हा हे सगळे गुंड काही सावध होतात आणि अर्जुनला मारायला येत असतात, परंतु अर्जुन सुद्धा एकेका गुंडांना पुन्हा चांगला लोळवतो। गिरिजाचा जीव खूपच घाबरलेला असतो, गिरिजा पूर्णपणे घाबरून गेलेली असते। तेव्हा कुशन हा अर्जुनला मारायला जाणार, तोच लगेच रुद्र येतो आणि त्या कुशनची चांगली धुलाई करतो। रुद्रने मात्र आता चांगलंच याला अगदी धमकावून ठेवलेलं असतं की माझ्या बायकोच्या वाट्याला यायचं नाहीत, मी तुझी वाट लावेन, म्हणून आता रुद्र त्याला बेदम मारतो। तेव्हा आता गिरिजा धावतच जाते आणि आपल्या रुद्रला घट्ट मिठी मारून खूप आता रडत असते। रुद्र सुद्धा तिला मिठीत घेतो। अर्जुन आता हे सर्व बघून त्याला खूपच आनंद होतो। तेव्हा आता रडतच मात्र गिरिजा बाजूला होते आणि रुद्रला म्हणते की त्याच्या फोनमध्ये विशाखाचे फोटो आहे, प्लीज ते फोटो डिलीट करा। तेव्हा मात्र आता लगेच रुद्र त्याच्या खिशातील मोबाईल ओढतो आणि ते फोटो ते चेक करत असतात। आता गिरिजा सुद्धा पाहते आणि ते सगळे फोटो ती स्वतः डिलीट करून टाकते, आणि तेवढ्यात सायली सुद्धा तेथे येऊन पोहोचते। आता मात्र गिरिजा ही म्हणते की बरं झालं तुम्ही वेळेत आलात। तेव्हा आता सायली म्हणते की अगं आम्ही वेळेत येऊ शकलो कारण तुम्ही खूप हुशारीने अगं गिरिजा तू मार्ग दाखवला, आणि त्या बांगड्या मात्र ती आता गिरिजाला दाखवते। तेव्हा आता गिरिजा त्या बांगड्या आपल्या हातामध्ये घालते आणि म्हणते की विशाखा तिकडे आहे, तर अर्जुन आणि रुद्र विशाखाला वाचवायला धावतच जातात। आता गिरिजा लगेच घट्ट अशी सायलीला मिठी मारते आणि खूप रडत असते। त्यानंतर आता इकडे सगळे गावकरी जमलेले असतात आणि अजून काही गिरिजाचा, अर्जुन, सायली या कुणाचाच काही पत्ता नसतो। नागेश्वरला खूप टेन्शन येतं। नागेश्वर म्हणतो की अख्खा गाव जमलेला आहे। कल्पना म्हणते की हे बघा नागेश्वरजी, तुम्ही काही काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल। तेव्हा आता नागेश्वर म्हणतो की कल्पना ताई, नवरा आणि नवरी दोघी सुद्धा गायब आहेत आणि इथे लोक अक्षता घेऊन उभी आहेत, मग काय होईल नक्की? आणि एकतर आता सगळेजणची कुजबूज सुरू आहे। त्यावर आता लगेच वासंती म्हणते की हो ना, कुठे गेले असतील ते? तेव्हा आता लगेच कल्पना म्हणते की हो अगं अर्जुन आहे ना त्यांच्यासोबत, नक्की आता अर्जुन सायली त्यांना घेऊनच येतील, तू काही टेन्शन घेऊ नकोस बरं, येतील ते, आपण थोडा वेळ आणखीन वाट बघूयात। तेव्हा आता उर्वशीची तर अगदी घालमेल सुरू असते। किती वेळ अजून वाट बघायची? अहो दादासाहेब, ती गिरिजा तर पळून गेलीच, परंतु आता रुद्र सुद्धा पळून गेला, तरी सुद्धा तुम्ही काहीच करत नाहीत, नेमकं इथे काय चाललेलं आहे?
आता ह्या उर्वशीचा अगदी जीव मात्र सावी आणि रुद्र या दोघांचं लग्न होण्यासाठीच अगदी तिळतिळ तुटत असतो. आता मात्र उर्वशी कल्पनावर येऊन ठेपते आणि म्हणते की काय हो, कुठे गेला तुमचा मुलगा आमच्या रुद्रला घेऊन? बोला आता, द्या उत्तर. आणि तेवढ्यात रुद्र आता अगदी तेथे येतो. तेव्हा आता नागेश्वरचं लक्ष जातो आणि तो लगेच उर्वशीला म्हणतो की दीदी, तुमचं थोबाड बंद करा, बघा तो रुद्र आलाय. आता सगळेजण रुद्रला पाहत असतात, परंतु अजून गिरिजा काही आलेली नसते. तेव्हा आता वासंती म्हणते की रुद्र, अरे काय हा तुझा अवतार? अरे बाकीचे कुठे आहेत? कुठे गेले सगळेजण? तेव्हा आता नागेश्वर म्हणतो की चिरंजीव, अहो आई साहेब काय बोलतात, बोला ना तुम्ही. त्यावर मात्र आता रुद्र म्हणतो की सांगतो आबासाहेब, सांगतो, सगळं काही सांगतो. आणि आई साहेब तुम्ही सुद्धा काही टेन्शन घेऊ नका, मी सगळं काही सांगतो. तेव्हा मात्र आता लगेच रुद्र सांगायला सुरुवात करतो की मगाशी अर्जुनला जो मेसेज आला होता तर त्या मेसेजमध्ये असे होते की गिरिजाचा जीव धोक्यात आहे म्हणून. आता हे ऐकल्यानंतर सर्वांना टेन्शन येते. तेव्हा आता रुद्र पुढे म्हणतो की आता हा मेसेज वाचल्यानंतर आम्ही लगेच निघलो त्यांना शोधायला, पण तेव्हा लगेच आता उर्वशी मध्येच बोलते की ती गिरिजा काही सापडलेली नाही म्हणून. हो की नाही रुद्र? अरे हे बघ रुद्र, अरे तू कशाला वाईट वाटून घेतोस? वाईट वाटून घेऊ नकोस. गिरिजा बरोबर आता ठरलेलं लग्न मोडलं असलं तर काय झालं? सावी आहे ना, अरे याच मांडपात तुझं आज लग्न होणार. तेव्हा आता सावी तर खुश होत म्हणते की बघितलंस का रुद्र, अरे नशिबाला सुद्धा हेच मान्य होत. तर उर्वशी म्हणते की दादासाहेब, आता तुम्ही सावीचा हात मात्र रुद्रच्या हातामध्ये द्या. आता नागेश्वरला खूप टेन्शन येते आणि उर्वशी, सावी आणि प्रिया मात्र खूप खुश होत असतात, कारण त्यांना असं वाटतं की गिरिजा आलेलीच नाही म्हणून. तेव्हा आता रुद्र बरोबर आत्याला उत्तर देतो, आत्या अगं माझं लग्न आहे ना ते ठरलेल्या वेळात मुहूर्तात ह्याच मांडपात आता जे काही आहे ना त्यांच्या सोबतच होणार, पण ते लग्न सावीशी नाही तर गिरिजा सोबत होणार आहे. तेव्हा आता नागेश्वर म्हणतो की चिरंजीव, अरे नेमकं तुला काय म्हणायचं? उर्वशी आत्या म्हणते की अरे नेमकं अजून तुझ्याकडे काय आहे, नेमकं तुला काय म्हणायचं आहे? तुला सावीशीच लग्न करावं लागेल, परंतु आता रुद्रने गिरिजाचं नाव काही अजून घेतलेलं नसतं आणि तो म्हणतो की नाही आत्या. तेव्हा मात्र आता लगेच रुद्र अर्जुनला आवाज देतो, तर आता अर्जुन, सायली गिरिजाला घेऊन येतात आणि विशाखा सुद्धा त्यांच्या सोबत असते. आता मात्र हे गिरिजा आणि विशाखा हे सगळेजण पाहतात, मात्र उर्वशी, प्रिया आणि सावी यांच्या पायाखालची जमीन सरकते. एक प्रकारचा अगदी शॉक त्यांना बसलेला असतो आणि चेहरे मात्र अगदी बघण्यासारखे होतात. वासंती, कल्पना आणि नागेश्वर यांना खूपच आनंद होतो की गिरिजा आली शेवटी. दत्तूला आता खूपच आनंद होतो आणि मोनूला सुद्धा. दत्तू आपल्या डोळ्यातील जे काही पाणी आहे ते लगेच पुसतो आणि आनंदाने हसतो. तेव्हा मात्र आता अर्जुन, सायली सगळ्यांच्या समोर गिरिजाला घेऊन येतात. नागेश्वर विचारतो की कुठे होत्या ह्या आणि कुठे सापडल्यात? आणि आता नागेश्वर गिरिजाला विचारतो की काय हो, का तुम्ही निघून गेला होतात? आम्हाला दिलेल्या शब्दाचे काय म्हणून नागेश्वर आता भडकतो. त्यावर आता रुद्र म्हणतो की नाही आबासाहेब, त्या स्वतःहून नाही निघून गेल्या. नागेश्वर विचारतो की मग काय झाले? रुद्र आता पुढे सांगायला सुरुवात करतो की त्यांना कुशनने मात्र आता येथून निघायला भाग पाडलं आणि तो कुशन मात्र त्यांच्याशी बळजबरीने लग्न करण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा मात्र नागेश्वर म्हणतो की काय बोलतो आणि हा कुशन नेमका आहे तरी कोण? आणि तेवढ्यात आता लगेच रुद्र इन्स्पेक्टर साहेबांना आवाज देतो आणि कुशनला धरून मात्र आता सगळ्यांच्या समोर ते घेऊन येतात. तेव्हा मात्र आता कुशनला सगळ्यांच्या समोर आणल्यानंतर मात्र आता नागेश्वर लगेच कुशनवर धावून येतो. काय रे, तुझी नागेश्वर घोरपड्याच्या सुनेवर हात टाकण्याची हिंमत तरी कशी झाली? म्हणून नागेश्वर मात्र कुशनवर धावून त्याला मारायला जातो. तर अर्जुन लगेच म्हणतो की काका हे बघा, त्याला आम्ही प्रसाद तर दिलेला आहे आणि शिवाय तो आता पोलिसांच्या ताब्यात सुद्धा आहे. तेव्हा आता नागेश्वर म्हणतो की थांबा, हे बघा वकील साहेब, हे मात्र याच्या एकटेचं काम नसणार, नक्की कोणीतरी याला सांगितलं असेल, कोणीतरी नक्की याला फूस लावलीच असेल, नाहीतर आता नागेश्वर घोरपड्याच्या सुनेवर हात टाकण्याची अख्ख्या तुळजापूरमध्ये कुणाची हिंमत नाही होणार. आणि आता लगेच नागेश्वर याला विचारतो की कुशनला, बोल ना, तुला हे सर्व कोणी करण्यासाठी सांगितलं होतं? बोलतो की नाही, नाही तर तुला टराटरा फाडू. कुशन आता खूपच घाबरतो आणि त्याहून आता उर्वशी आत्या आणि सावी, प्रिया आणखीनच घाबरतात. तेव्हा आता अर्जुन लगेच म्हणतो की काका हे बघा, खरं काय आहे, पोलीस तर याच्याकडून वधून घेणारच आहे आणि याने जे काही गुन्हा केलेला आहे तो कुणाच्या सांगण्यावरून केला हे सगळं काही आपल्याला लवकरच कळेल. त्यावर आता गिरिजा लगेच म्हणते की आबासाहेब, परंतु मला हे सर्व माहिती आहे की हे घरच्याच कोणाचे तरी काम आहे. म्हणून गिरिजा उर्वशी आत्याकडे पाहते आणि उर्वशी आत्यानेच हे सर्व केलेले आहे हे गिरिजाला माहिती असतं. उर्वशी आत्या लगेच खाली मान घालते आणि ज्या दिवशी मात्र ती व्यक्ती सापडेल तर त्या दिवशी मात्र त्या व्यक्तीचे दिवस भरलेच असे समजा. त्यावर आता रुद्र सुद्धा म्हणतो की मी सुद्धा त्या व्यक्तीला कधीही माफ करणार नाही. तेव्हा आता तो इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो याला घेऊन जा. तेव्हा मात्र आता पोलीस त्याला घेऊन जातात. तर अर्जुन लगेच आता आत्याला म्हणतो की आत्या सॉरी, हे बघा गिरिजा मात्र आता मुहूर्ताच्या अगोदरच घरामध्ये आली, त्यामुळे हे बघा ज्यांच्या लग्नासाठी सर्वजण येथे जमलेले आहेत शेवटी त्यांचंच लग्न होईल. तेव्हा आता अर्जुन लगेच गिरिजाला पुढे यायला सांगतो. अर्जुन आणि सायली मात्र आता लगेच गिरिजा आता रुद्रला एकदा तेथे घेऊन येतात. आता मात्र अंतरपाठ धरला जातो
आता सगळे दोघेही पाटावर उभे राहून आता लगेच मंगलाष्टक गुरुची सुरुवात करतात. शेवटी आता गिरिजा आणि रुद्र या दोघांचं लग्न तर होतच आणि आता दोघेही खुश असतात. आता मात्र रुद्राचं त्याच्या मनासारख्या मुलीबरोबर लग्न तर झालेलंच असतं, परंतु आता उर्वशी आत्या, प्रिया आणि सावी यांनी इतके प्रयत्न करून सुद्धा शेवटी रुद्र आणि गिरिजा यांचं जे काही लग्न आहे थाटामाटात अगदी पार पडलेलं असतं. आता मात्र लगेच एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घालण्याचा कार्यक्रम सुरू होतो. गिरिजा सुद्धा खुश असते आणि रुद्र तर खूप खुश असतात. सायली आणि अर्जुन तर खूप छान होऊन त्यांच्या डोक्यावर अक्षता फेकतात. दत्तूच्या डोळ्यातून पाणी येत असतं. तेव्हा एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घातल्यानंतर आता सावी तर रागाने झटक्यात तेथून निघून जाते. रुद्र खुश होत गिरिजाकडे बघून हसत असतो आणि गिरिजा आता कळत नकळत आता रुद्रकडे पाहत असते. सर्वजण टाळ्या वाजवतात. नागेश्वर सुद्धा खूप खुश असतो आणि त्याहून आता वासंती खुश होत टाळ्या वाजवते. त्यानंतर आता लग्नाचे सगळे काही विधी आता सुरू होतात. आता सायली त्यांची जी काही गाठ आहे तर ती गाठ बांधते आणि रुद्र मात्र आता मंगळसूत्र आहे तर ते अगदी मंगळसूत्र गिरिजाच्या गळ्यात घालायला घेतो. जे काही जोडवे आहे तर ते तिच्या पायात घातल्यानंतर आता दत्तू मात्र त्यांचं कन्यादान ओतत असतो. गिरिजा डोळे भरून आपल्या दत्तूकडे पाहत असते आणि आता सगळे काही विधी सगळे अगदी थाटामाटात पूर्ण होतात. सायली आणि अर्जुनला खूपच आनंद होतो आणि मोनूने मात्र आता रुद्राचा छान असा कान पिरगळलेला असतो. जोरात कान ओढतो. रुद्र लगेच आई ग असं ओरडतो आणि तेवढ्यात मात्र आता सगळे काही विधी पूर्ण होत असताना होम आहे तर तो सुद्धा होतो. होमाची पूजा वगैरे झाल्यानंतर आता सायली आणि अर्जुन मात्र अगदी पाहतच असतात, परंतु सायलीला मात्र बाहेर एक वेगळाच आवाज ऐकायला येतो. कारण आता जो काही तो बाबू ड्रायव्हर आहे तर तो मात्र आता देवीआईच्या भक्ताच्या वेशात बाहेर हे जे काही देवीआईचे डफडा आहे तर ते वाजवत येत असतो. सायलीच्या कानावर पुन्हा हा आवाज येतो आणि सायली लगेच आता सैरवैर होते आणि बाहेर धावते. सायली घाईने बाहेर पाहायला गेलेली असते. अर्जुन मात्र सायलीला म्हणतो की बघ किती छान सुरू आहे आणि तेवढ्यात अर्जुनच्या लक्षात येते की सायली आपल्या शेजारी नाही. कुठे गेली असेल सायली, म्हणून तो सायलीला पाहण्यासाठी बाहेर येतो. आत मात्र रुद्र आणि गिरिजा यांचे फेरे सुरू असतात. गिरिजा आणि आता रुद्र यांचे फेरे सुरू असतात. एक एक फेरा पूर्ण होत असतो आणि तेवढ्यात प्रियाच्या मोबाईलवर सुद्धा काहीतरी फोन वगैरे येतो. मग ती सुद्धा बाहेर बोलायला जाते. गिरिजा आणि रुद्र मात्र आता फेरे पूर्ण झाल्यानंतर एकमेकांकडे पाहत असतात. गिरिजा आता डोळे भरून रुद्रला पाहत असते. आता मात्र हा जो काही बाबू ड्रायव्हर आहे तर तो मात्र तुळजापुरात कसा त्याचे केस वगैरे वाढलेले असतात. सायली मात्र दारात येते आणि दारात येऊन मात्र पाहते तर काय, तिला समोर आता बाबूला बघून मात्र धक्काच बसलेला असतो. सायली तसतशी पुढे येत असते. बाबू मात्र आता स्वतःच्या पाठीत मारून घेत असतो आणि सायली पुढे येते. तेव्हा आता बाबूचं लक्ष सायलीकडे जाते. आता मात्र बाबूला सर्व काही आठवते. जेव्हा मात्र बाबू आता शेवटच्या क्षणाला होता आणि त्याच्या सुद्धा डोळ्यासमोर ते सर्व क्षण येतात आणि सायलीला सुद्धा आता हॉस्पिटलमध्ये बाबू तिला भेटलेला तो सगळं काही तिला आठवतंय. बाबू सायलीकडे पाहत असतो आणि सायली बाबूकडे पाहत असते. तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र गिरिजा आणि रुद्र यांचे सगळं काही विवाह संपन्न झाल्यानंतर आता गृहप्रवेशाचा कार्यक्रम असतो. आता मात्र रुद्र आणि गिरिजा एकमेकांच्या हातामध्ये हात देतात आणि शेवटी आता दणक्यात असा गृहप्रवेश होऊन आता माप ओलांडून गिरिजा आत येते आणि नागेश्वरच्या घराची आज हक्काची सून होते. आणि ज्या क्षणाला मात्र आता गिरिजा पहिला पाऊल टाकते तोच लगेच तिच्या कानावर आपल्या आईचे छकुले छकुले हे शब्द पुन्हा आता गिरिजाच्या कानावर पडतात आणि पुन्हा आता गिरिजाला ते सर्व काही आठवायला सुरुवात होते. तो भूतकाळ पूर्ण आठवतो. तिची आई सारखी तिला छकुली छकुली म्हणून आवाज देत असते आणि गिरिजाला हे सर्व काही आठवते. त्यानंतर आता इकडे बाबू हा तिथून पळ काढत असतो. आता मात्र बाबू पळत असताना अर्जुन त्याचा पाठलाग करतो आणि शेवटी बाबू हा तोंडावर आपटतो आणि अर्जुन शेवटी बाबूला पकडतोच. बाबूची गचंडी धरतो. आता मात्र अर्जुन त्याची गचंडी धरून त्याला म्हणतो की सर्व काही खरं बोलण्याची वेळ आलेली आहे. बोल सगळं काही खरं. सायली सुद्धा आता तेथेच असते. तेव्हा आता मित्रांनो, अर्जुन आणि सायलीला इकडे बाबू भेटलेला असतो आणि गिरिजा आणि या रुद्राचं लग्न सुद्धा पार पडलेलं असतं आणि आता सावी आणि उर्वशी यांचा अगदी जळफाट झालेला असतो. तर मित्रांनो, आता पुढे नक्की काय होतं, म्हणजे आता अर्जुन बाबूकडून सर्व काही वधून कसे घेतो हे पाहण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.